नमस्कार. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणांचा समावेश होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांचे निकालही लागले तर या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला मोठी धोबी पछाड देऊन भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांना जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार हे महायुतीच्या निवडून आलेल्या जागेवरून पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत असताना राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण होणार आणि उपमुख्यमंत्री कोण होणार, तर कोणाकोणाला कोणती मंत्रिपदं मिळणार आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या आमदाराला स्थान मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार ते सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2024ची निवडणूक पार पडली, अनपेक्षितरित्या पार पडली. भरघोस मतं मिळवत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेच्या खुर्चीवर आपलं शिक्कामोर्तब केलं आहे. महायुतीला तब्बल 233 जागा मिळाल्या असून त्यापैकी अर्ध्या म्हणजे 132 जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता तर महायुतीची येणार आहे. मात्र या तीनही घटक पक्षामध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री पदापासून सुरू होणारी रस्सीखेच ही कोणत्या पक्षाला जास्त मंत्रिपदं मिळणार यावर येऊन ठेपणार आहे. अशातच मंत्रिपदाची संभाव्य यादीसुद्धा समोर आली आहे. महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षासाठी अंतर्गत मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या नावाची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये कुणाची नावं चर्चेत आहेत आणि कोण मंत्री होऊ शकतं हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार असलं तरी मंत्रिपदासाठी किती व्यक्ती संभाव्य आहेत आणि कोण इच्छुक आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर मंत्रिपदासाठी विधानसभेचं संख्याबळ 288 आहे. त्यापैकी 15% संख्येला मंत्रिपद देता येतं. त्यानुसार राज्यात महायुतीचे एकूण 43 मंत्री होऊ शकतात, ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्याचा समावेश असू शकतो. त्यानुसारच महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युलासुद्धा ठरलेला आहे. ज्या पक्षाला जास्त जागा त्यांचे जास्त मंत्री, याच पद्धतीनं मंत्रिपदं दिली जाणार आहे. तर भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष या विधानसभा निवडणुकीमध्ये ठरला असून 132 आमदार असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला 12 मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. त्या 12 मंत्रिपदामध्ये संभाव्य 12 लोकांची नावं समोर आली आहे. त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राहुल कुल, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाचा भाजपकडून संभाव्य कॅबिनेट मंत्रिपदासाठी विचार होतो आहे. भारतीय जनता पार्टीकडून संभाव्य राज्यमंत्रीपदासाठी नितेश राणे, माधुरी मिसाळ, शिवेंद्रराजे भोसले, प्रसाद लाड, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर आणि संजय कुटे यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून काही नेत्यांच्या आणि आमदारांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे. यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून काही राज्यमंत्रीपदासाठी सुद्धा इच्छुक आहेत. त्यामध्ये संजय शिरसाट, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक, राजेंद्र येड्रावकर आणि तानाजी सावंत, अर्जुन खोतकर यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी 7 नावं सध्या चर्चेत आहे. त्यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे आणि धर्मराव बाबा अत्राम यांचा अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून संभाव्य राज्यमंत्रीपदासाठी संग्राम जगताप, संजय बनसोडे, सुनील अण्णा शेळके, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा सुद्धा समावेश होऊ शकतो. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकामध्ये महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आपण बघायला मिळालं. 288 जागापैकी 232 जागावरती एक हाती वर्चस्व महायुतीनं त्या ठिकाणी गाजवलं असून राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना आता जवळपास
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर 288 विधानसभा सदस्य असल्या कारणानं 15% संख्येचं मंत्रिपद देता येतं. त्यानुसार राज्यात महायुतीचे एकूण 43 मंत्री होणार आहे, ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यानुसारच महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरेल. ज्या पक्षाला जास्त जागा त्याच पक्षाला जास्त मंत्रिपदं दिली जाणार आहे. भारतीय जनता पार्टीकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राहुल कुल, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावावरती कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पार्टीकडून राज्यमंत्रीपदासाठी नितेश राणे, माधुरी मिसाळ, शिवेंद्रराजे भोसले, प्रसाद लाड, संतोष दानवे, बबनराव लोणीकर, गोपीचंद पडळकर, संजय कुटे, पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, तानाजी सावंत यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर शिवसेनेच्या आमदाराकडून संभाव्य राज्यमंत्रीपदासाठी संजय शिरसाट, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक, राजेंद्र येड्रावकर, अब्दुल सत्तार यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. तर संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे सुद्धा राज्यमंत्रीपदासाठी स्पर्धेत असल्याचं बोललं जात आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून संग्राम जगताप, संजय बनसोडे, सुनीलांना शेळके, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे यांची नावं राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर स्वतः अजितदादा पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदितीताई तटकरे, धर्मराव बाबा आत्राम इत्यादी नावांचा अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो. अनुभवी लोकांना मंत्रिमंडळामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. तर भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवार गटातील दिग्गज आमदारांना या मंत्रिपदापासून डावललं जाण्याची शक्यता आहे. आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वी तानाजी सावंत यांना डच्चू दिली जाणार अशी शक्यता होती, परंतु तानाजी सावंत पुन्हा एकदा रेसमध्ये आहेत. त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं जाणार आहे. अशा पद्धतीनं राज्याच्या मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी शपथविधी पार पडणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजित पवार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना राज्यामध्ये एकूण 43 मंत्री होणार आहे, ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश होणार आहे. त्यानुसार महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला सुद्धा ठरलेला आहे. ज्या पक्षाला जास्त जागा त्यांचे मंत्रिपद सुद्धा याच पद्धतीने दिली जाणार आहे. तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी नावं समोर येतात. आपल्या जिल्ह्यातून कोण मंत्री होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा. नमस्कार. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणांचा समावेश होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांचे निकालही लागले. तर या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला मोठी धोबी पछाड देऊन भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांना जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार हे महायुतीच्या निवडून आलेल्या जागेवरून पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत असताना राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण होणार आणि उपमुख्यमंत्री कोण होणार, तर कोणाकोणाला कोणती मंत्रिपदं मिळणार आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या आमदाराला स्थान मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार ते सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2024ची निवडणूक पार पडली, अनपेक्षितरित्या पार पडली. भरघोस मतं मिळवत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेच्या खुर्चीवर आपलं शिक्कामोर्तब केलं आहे. महायुतीला तब्बल 233 जागा मिळाल्या असून त्यापैकी अर्ध्या म्हणजे 132 जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता तर महायुतीची येणार आहे. मात्र या तीनही घटक पक्षामध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री पदापासून सुरू होणारी रस्सीखेच ही कोणत्या पक्षाला जास्त मंत्रिपदं मिळणार यावर येऊन ठेपणार आहे. अशातच मंत्रिपदाची संभाव्य यादीसुद्धा समोर आली आहे. महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षासाठी अंतर्गत मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या नावाची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये कोणाची नावं चर्चेत आहेत आणि कोण मंत्री होऊ शकतं हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार असलं तरी
मंत्रिपदासाठी किती व्यक्ती संभाव्य आहेत आणि कोण कोण इच्छुक आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर मंत्रिपदासाठी विधानसभेचं संख्याबळ 288 आहे। त्यापैकी 15% संख्येला मंत्रिपद देता येतं। त्यानुसार राज्यात महायुतीचे एकूण 43 मंत्री होऊ शकतात, ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो। त्यानुसारच महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला सुद्धा ठरलेला आहे। ज्या पक्षाला जास्त जागा त्यांचे जास्त मंत्री, याच पद्धतीनं मंत्रिपदं दिली जाणार आहे। तर भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष या विधानसभा निवडणुकीमध्ये ठरला असून 132 आमदार असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला 12 मंत्रिपद येण्याची शक्यता आहे। त्या 12 मंत्रिपदामध्ये संभाव्य 12 लोकांची नावं समोर आली आहे। त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राहुल कुल, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाचा भाजपकडून संभाव्य कॅबिनेट मंत्रिपदासाठी विचार होतो आहे। भारतीय जनता पार्टीकडून संभाव्य राज्यमंत्रीपदासाठी नितेश राणे, माधुरी मिसाळ, शिवेंद्रराजे भोसले, प्रसाद लाड, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर आणि संजय कुटे यांच्या नावाचा समावेश आहे। तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून काही नेत्यांच्या आणि आमदारांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे। यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे। तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून काही राज्यमंत्रीपदासाठी सुद्धा इच्छुक आहे। त्यामध्ये संजय शिरसाट, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक, राजेंद्र येड्रावकर आणि तानाजी सावंत, अर्जुन खोतकर यांच्या नावाचा समावेश आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी 7 नावं सध्या चर्चेत आहे। त्यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे आणि धर्मराव बाबा आत्राम यांचा अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो। तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून संभाव्य राज्यमंत्रीपदासाठी संग्राम जगताप, संजय बनसोडे, सुनील अण्णा शेळके, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा सुद्धा समावेश होऊ शकतो। दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकामध्ये महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आपण बघायला मिळालं। 288 जागांपैकी 232 जागांवरती एक हाती वर्चस्व महायुतीनं त्या ठिकाणी गाजवलं असून राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना आता जवळपास देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर 288 विधानसभा सदस्य असल्या कारणानं 15% संख्येचं मंत्रिपद देता येतं। त्यानुसार राज्यात महायुतीचे एकूण 43 मंत्री होणार आहे, ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे। त्यानुसारच महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरेल। ज्या पक्षाला जास्त जागा त्याच पक्षाला जास्त मंत्रिपदं दिली जाणार आहे। भारतीय जनता पार्टीकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राहुल कुल, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावावरती कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर भारतीय जनता पार्टीकडून राज्यमंत्रीपदासाठी नितेश राणे, माधुरी मिसाळ, शिवेंद्रराजे भोसले, प्रसाद लाड, संतोष दानवे, बबनराव लोणीकर, गोपीचंद पडळकर, संजय कुटे, पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, तानाजी सावंत यांच्या नावाचा विचार होऊ शकतो। तर शिवसेनेच्या आमदाराकडून संभाव्य राज्यमंत्रीपदासाठी संजय शिरसाट, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक, राजेंद्र येड्रावकर, अब्दुल सत्तार यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे। तर संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे सुद्धा राज्यमंत्रीपदासाठी स्पर्धेत असल्याचं बोललं जात आहे। तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून संग्राम जगताप, संजय बनसोडे, सुनील अण्णा शेळके, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे यांची नावं राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत। तर स्वतः अजितदादा पवार, छगन भुजबळ,
हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदितीताई तटकरे, धर्मराव बाबा आत्राम इत्यादी नावांचा अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो। अनुभवी लोकांना मंत्रिमंडळामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे, तर भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवार गटातील दिग्गज आमदारांना या मंत्रिपदापासून डावललं जाण्याची शक्यता आहे। आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वी तानाजी सावंत यांना डच्चू दिली जाणार अशी शक्यता होती, परंतु तानाजी सावंत पुन्हा एकदा रेसमध्ये आहेत, त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं जाणार आहे। अशा पद्धतीने राज्याच्या मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी शपथविधी पार पडणार आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजित पवार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना राज्यामध्ये एकूण 43 मंत्री होणार आहे, ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश होणार आहे। त्यानुसार महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला सुद्धा ठरलेला आहे। ज्या पक्षाला जास्त जागा त्यांचे मंत्रिपद सुद्धा याच पद्धतीने दिली जाणार आहे। तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी नावं समोर येतात। आपल्या जिल्ह्यातून कोण मंत्री होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा।